हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. आज्ञाचक्र आणि गंध. अशा प्रकारे आपण गंध याचे 3 अर्थ पाहिले. आता शरीरावरील गंध लावायच्या विशिष्ट जागेचे महत्त्व जाणून घेऊया. गंध 2 भुवयांमध्ये किंवा कपाळावर लावले जाते. ही आपल्या देहात असलेल्या सप्तचक्रांपैकी आज्ञाचक्राची जागा आहे. याची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. आज्ञाचक्रात जीवाशिवाची जोडी असते. जेव्हा आपली कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती पहिल्या मूलाधार चक्रामधून आपली जागा सोडते आणि ती आध्यात्मिक यात्रा आरंभ करते. एक एक चक्र वर वर येत ती आज्ञाचक्रात स्थिर होते. येथे जीवाशिवाचे मिलन व्हायचे असते. आपला योग जुळून यायचा असतो. यथा कालावधीनंतर ती 7व्या शून्य चक्रात पोहोचते. तेथे आपल्याला साक्षात्कार होतो. पहिल्या चक्रापासून कुंडलिनी जेव्हा यात्रा सुरू करते तेव्हा ती तिच्याबरोबर दुसऱ्या चक्रातील सप्तरिपू द्वंद्वाच्या वैश्विक नियमाप्रमाणे, तिसऱ्या चक्रातील सृजनाच्या विरुद्ध असलेली नकारात्मक वृत्ती, चौथ्या चक्रातील वैचारिक अशुद्धी आणि अपावित्र्य, 5व्या चक्रातील मानसिक अशुद्धी आणि अपावित्र्य असे सर्व आपल्याबरोबर घेऊन येते आणि ते 6व्या आज्ञाचक्रामधून देहाबाहेर फेकले जाते. यावेळी आपले कपाळ गरम झाल्याचे आपल्याला चांगले जाणवते. त्यायोगे आपण शुद्ध आणि पवित्र होतो. आपण जेव्हा सोहम ध्यान ही ध्यानक्रिया करतो तेव्हाही आपल्यामधील अपप्रवृत्ती आज्ञाचक्रामधून देहाबाहेर फेकल्या जातात. सोहम ध्यानात आपले कपाळ गरम होते. त्यायोगे आपण शुद्ध आणि पवित्र होतो. हरिओम. उत्पत्ती स्थिती लय या प्रक्रियेतील लय यासाठी महेश शंकर ही देवता आपण मानली आहे. शंकराला आज्ञाचक्रात कपाळावर 3रा डोळा असतो. तो महातेजस्वी आणि महाप्रखर असतो. तो डोळा उघडून जेव्हा शंकर पाहतो तेव्हा समोरच्याचे भस्म होते. इतकी त्या 3ऱ्या डोळ्यात महाशक्ती असते. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही तेव्हा त्याची संवेदना आपल्या आज्ञाचक्रात कपाळावर उमटते. तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आपल्या कपाळावरील आठी स्पष्टपणे ठळक होते. आपण त्याला कपाळाला आठी पडली किंवा कपाळावर आठी उडू लागली असे म्हणतो. आपण आपल्या नशिबाची, प्रारब्धाची जागा कपाळावर आहे असे मानतो. यामुळे जन्माला घालताना विधात्याने आपल्या ललाटी जसा लेख लिहिला आहे त्याप्रमाणे आपले जीवन जगले जाते असे आपण मानतो. भारतात अशी श्रद्धा आहे की योगियांची योगशक्ती प्रज्वलित झालेली असते. त्यांनी जर आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आपल्या डोक्यावरून कपाळावरून हात फिरवला, 4 बोटे डोक्यावर ठेवून अंगठ्याने 2 भुवयांच्या मध्ये दाब दिला तर आपले आज्ञाचक्र कार्यान्वित होते. आपण शुद्ध आणि पवित्र होतो. आपले प्रारब्ध बदलते. हे सर्व सांगायचा उद्देश असा आहे की अशा विविध कारणाने आपण गंध, पिंजर, कुंकू लावायची जागा आज्ञाचक्र असलेली कपाळ ही निवडलेली आहे. या जागी गंध लावलेले असले की त्या संवेदनेमुळे आपल्याला दिवसभर आज्ञाचक्राची संवेदना राहते. आपल्याला त्याचे भान राहते. या योगे आज्ञाचक्र सदा प्रज्वलित राहते. आपल्यामधील अपप्रवृत्ती नष्ट होतात. आपण आपल्या जन्मजात प्राप्त असलेल्या प्रारब्धाप्रमाणेच, संचिताप्रमाणेच आचरण करायचे असते हे भान आपल्याला राहते. आपल्या भोगप्रवृत्ती नियंत्रित राहतात. आज्ञाचक्र प्रज्वलित असले की आपले अपप्रवृत्तींपासून रक्षण होते, म्हणजे आपण त्यापासून दूर राहतो. त्यासाठी आपली वैचारिक जागृती सतत संवेदनशील राहते. या योगे आपल्याला न आवडलेल्या घटनेची संवेदना आज्ञाचक्रात मिळाल्यावर त्यावर उतावळेपणे प्रतिक्रिया न देता आपण विवेक आणि संयम जागृत ठेवून क्रोध नियंत्रित करू शकतो. या आणि अशा कारणांमुळे आपली देहशुद्धी आणि चित्तशुद्धी होते. आपण रिपुमुक्त होतो. आपले संचित नष्ट होते. आपली आध्यात्मिक यात्रा 7व्या चक्राकडे सुरू होते. यथा कालावधीत आपल्याला ते दिव्य दर्शन होते. आपण प्रकाश स्नानाने शुचिर्भूत होतो. आपण साक्षात्कारित होतो. सायुज्यमुक्त होतो. सर्वत्र भावना. सर्वत्र भावना म्हणजे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी चराचर सृष्टीमध्ये त्याचे अस्तित्व जाणवणे. सर्वत्र तो आहे हा भाव सदा जागृत असणे. प्रत्येक कणाकणात, प्रत्येक थेंबाथेंबात, प्रत्येक क्षणाक्षणात तो आहे ही संवेदना असणे.
शारीरिक, वैचारिक, मानसिक अवस्थेत त्याच्या अस्तित्वाची जाण असणे, येथे त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही हे उमजणे, येथे त्याची अनन्य, अबाधित, असीम सत्ता आहे हे ओळखणे, येथे तो आणि तोच एकमेवा द्वितीय आहे असे दर्शन होणे, रूप, आकार, विकार कसेही दृश्य होत असले तरीही त्यामागे आणि त्यात सर्वत्र तोच आहे हे जाणवणे, येथे सर्वत्र त्याचीच अभिव्यक्ती आहे हे समजणे, येथे सर्वत्र त्याचाच पसारा आहे हे ओळखणे, येथे सर्व काही अगदी भिन्न, परस्पर विरुद्ध गोष्टीसुद्धा हा त्याचाच विस्तार आहे हे जाणवणे, येथे प्रत्येक ठिकाणी त्याचे अविभाज्य अस्तित्व असते हे उमजणे. ईशावास्य उपनिषदामध्ये त्यासाठी येथे आणि तेथे असे शब्द वापरले आहेत. वेगळ्या शब्दात हे असे सांगता येईल की विश्वाच्या परिघावर जे जाणवते ते येथे आहे आणि विश्वाच्या केंद्राशी जे आहे ते तेथे आहे. त्या केंद्रामधून प्रत्येक गोष्ट विस्तारित झालेली आहे, त्यामुळे येथील एकही गोष्ट त्याच्यापासून निराळी नाही. त्याचा विस्तार भिन्न जाणीवेत ज्ञात झाल्यामुळे आपल्याला येथे निरनिराळी वस्तू जगत दिसते. यामुळे येथे काहीतरी वेगळे निर्माण झाले आहे असा आपल्याला आभास होतो. उदाहरणार्थ, शेतात कापूस पिकतो, त्यापासून धागा तयार होतो, त्या धाग्यापासून कापड तयार होते, कापडापासून भिन्न आकाराचे कपडे तयार होतात. याचा अर्थ शर्ट किंवा सलवार ही त्या कापसाचीच अभिव्यक्ती आहे, हा त्या कापडाचाच पसारा आहे, हा त्या कापडाचाच विस्तार आहे. मूलतः कापड, शर्ट किंवा सलवार एकच एक कापूस आहे. आता कापसापासून उलट क्रमाने मागे जाऊया. कापूस शेतातील माती, पाणी, आकाशातील ऊन, हवा यांचा उपयोग घेऊन तयार होतो आणि आकाशामुळे त्याचे पृथ्वीबाहेरील विश्वापासून संरक्षण होते. पृथ्वी, पाणी, ऊन, हवा, आकाश ही पंचमहातत्वे ऊर्जेमधून निर्माण झालेली आहेत. ऊर्जा ओंकार नाद ब्रह्मामधून निर्माण झालेला आहे. ओंकार नाद त्या परमचैतन्यामधून, त्या पुरुषोत्तमामधून निर्माण झालेला आहे. याचा अर्थ कापूस ही त्या परमदिव्य चैतन्याची, त्या पुरुषोत्तमाची अभिव्यक्ती आहे. हे सर्व त्याचाच विस्तार आहे. येथे काहीही स्वतंत्र भिन्न नाही. सर्व काही तो आणि तोच एकमेव आहे. येथे केवळ त्याचेच दर्शन होते. जो भिन्नपणा वाटतो तो आभास आहे हे ज्याने जाणले, हे ज्याला उमजले, त्या ज्ञानियाला सर्वत्र तोच आहे ही भावना येते. आत्मपूजेमध्ये हेच गंध लावणे आहे. हरिओम.